हो हो येत आहे. हा. हरे कृष्ण. सर्वप्रथम मी खरोखर इथं कबूल करू इच्छिते की मी हा जो विषय आहे हा विषय बोलण्याची माझी खरोखरच पात्रता नाही आहे, हरिनाम. पण काल ज्यावेळी अनंगोपीचा फोन आला त्यावेळी मी फक्त आणि फक्त हा हा विषय बोलून माझ्या साधनेमध्ये काही फरक पडेल, अनंगोपीच्या प्रति काही माझी सेवा मी करायची मला संधी मिळेल म्हणून मी हे काही बोलायचं धाडस करत आहे आपल्या समोर. तर माझी खरोखरच योग्यता नाही आहे, त्यामुळं काही चूकभूल झाल्यास माफ करा. सर्वप्रथम आपण प्रार्थनेने सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नमिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिय. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. तर आज जे मला काही हरिनामावर बोलायला सांगितलेलं आहे, खरोखर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे माझी खरोखरच योग्यता नाही आहे. पण मी एक महात्मा प्रभूंचा एक कोट ऐकला होता की ज्यामध्ये ते सांगतात की तुम्ही स्वतःशी अशा प्रकारे बोललं पाहिजे की जसं तुम्ही एखाद्याला कृष्ण भावनेसाठी प्रचार करत असाल, एखाद्या व्यक्तीला कृष्ण भावनेमध्ये येण्यासाठी जो तुम्ही प्रचार करत असाल, तर त्यावेळी तुम्ही जसं बोलाल तसं तुम्ही स्वतःशी बोललं पाहिजे, स्वतःला कृष्ण भावना भावित बनवण्यासाठी. तर ही मी आजची संधी घेते की स्वतःशी बोलण्यासाठी मला परत जे काही शिकवणुकी आहे, जे काही ऐकलेलं आहे ते परत आत्मसात करण्यासाठी, स्वतःशी हितगुज करण्यासाठीची ही मी संधी समजते. तर आजचा हा विषय आहे, हा खरोखरच अतिशय मूलभूत विषय आहे, जप. कारण आपण जसं इस्कॉनमध्ये पहिल्या दिवसापासून येतो, आपल्याला एकच सांगितलं जातं की आपल्याला हरिनाम घ्यायचंय, हरिनाम घ्यायचंय, हरिनाम घ्यायचंय. आणि ते हरिनाम आपल्याला वैष्णवांच्या कृपेनं इतकं सहज मिळून जातं, इतकं सहज मिळून जातं. खरं तर हे हरिनाम जे आपल्याला मिळालेलं आहे ते खूप दुर्मिळ आहे, खूप म्हणजे खूप दुर्मिळ आहे. जसं चैतन्य चरितामृत मध्ये म्हटलेलं आहे की अनार्पितम चरिम चिरात, की हे जे आता चैतन्य महाप्रभू आपल्याला काही द्यायला आलेले आहेत, हे आतापर्यंत कुठल्याच अवतारानं कधीच दिलेलं नव्हतं, असं काही आपल्याला मिळालेलं आहे. कित्येक काळापासून हे कधी कोणाला दिलेलं नव्हतं, जे आपल्याला उपलब्ध झालं आहे श्रील प्रभुपादांच्या कृपेनं. पण ते इतकं सहजतेनं घेतलं जातं आणि इतकं सहजतेनं दिलं जातं, त्यामुळे कधी कधी त्याचं आपल्याला मूल्य कळत नाही, असंच ते आपण स्वीकारतो. जसं गोविंद प्रभूंच्या एका प्रवचनामध्ये ते सांगतात की कुठलीही वस्तू किंवा कुठलीही गोष्ट धारण करण्यासाठी एक पात्र आवश्यक असतं. जसं आपल्याला पाणी प्यायचं असेल तर आपल्याला एक पात्र लागतं, दूध घ्यायचं असेल तर एक पात्र लागतं. पात्र म्हणजे अशी वस्तू की ज्यामध्ये जी काही वस्तू आहे ती धारण करू शकतो आपण. जर का त्या पात्राला खूप छिद्र असतील तर काय होऊ शकतं, त्या पात्रातनं ती वस्तू गळून जाऊ शकते, निसटून जाऊ शकते. तर हे हरिनाम स्वीकारण्यासाठी पण आपल्याला पात्र बनलं पाहिजे. नाहीतर हे हरिनाम इतक्या सहजतेनं मिळालेलं आहे की आपण जर का आपल्या छिद्र असलेलं पात्र असेल आपलं, तर ते हरिनाम इतकं सहज मिळालंय की ते सहज त्यामधनं निसटून जाईल आपल्याला. तर गोविंद प्रभू सांगत होते की हे पात्र काय आहे, तर हे पात्र म्हणजे संस्कार आहेत. जर आपल्याकडे संस्कारांची बैठक असेल, संस्कार म्हणजे काय, जे भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलेले वेगवेगळे गुण आहेत, सहनशीलता, क्षमाशीलता, आणि आपल्याला लहानपणापासून जे काही आपले आई वडील आहेत, जे काही संस्कार करू इच्छितात, ते देखील हे हरिनाम घेण्यासाठी मदत करतात आणि त्यासाठी मग आपण पात्र म्हणतो. आणि असं पात्र जर का आपल्याकडे असेल
तर ते हरिनाम आपण ग्रहण करू शकतो, धारण करू शकतो. नाहीतर ते हरिनाम जसं सहजतेनं मिळालेलं आहे, ती कृपा आहे जेवढ्या सहजतेने मिळालेलं आहे. पण ती कृपा जर का आपण पात्र नसू, तर ती तशीच निसटून जाईल. या संदर्भात मी एक असं ऐकलेलं, हे जे संस्कारांसंदर्भात, की संस्कार म्हणजे आपल्याला पात्र बनवतात हरिनाम स्वीकारण्यासाठी. तर हे संस्कार कसे बनतात? तर हे संस्कार आपल्याला हरिनामच आपल्याला हे संस्कार देतं. तर हे कशाप्रकारे देतं? तर असं म्हणतात, की आपलं जे सूक्ष्म शरीर आहे, मन, बुद्धी, अहंकार यांचं, ह्याच्यावर जन्मोजन्मी वेगवेगळ्या जन्मामध्ये, अनंत जन्मांमध्ये वेगवेगळे संस्कार झालेले आहेत. आणि आत्ता आपण ज्या मन, बुद्धी, अहंकार हा जो सेट आपल्याबरोबर आहे, त्यामध्ये आपल्यावर कित्येक जन्मांचे संस्कार आहेत आणि त्या संस्कारांचे पडसाद कसे कुठं उलगडतात हे आपल्यालाही समजत नाही आहे. तर आपण ज्यावेळी हरिनाम घेतो, त्यावेळेला हे हरिनाम डायरेक्ट या सूक्ष्म शरीरावर आपल्याला प्रभाव करतं आणि हे संस्कार आहेत, जे संस्कार आपल्याला जे नको असलेले संस्कार आहेत, जे काय म्हणतात त्याला, अ, आपल्यासाठी अनुकूल नाही आहेत, असे पण काही संस्कार आपल्यावर झालेले आहेत. ते संस्कार काढून टाकण्यामध्ये हरिनाम आपल्याला मदत करतं. तर मी एक एक असेच योगी आहेत त्यांच्याकडे एकदा ऐकलेलं, की आपलं जे हे अंतर्मन असतं, मन, बुद्धी, अहंकार हे जे आहे ना, हे ह्याच्याभोवती बरेच संस्कार आहेत आणि त्या बरेच संस्कारांचं त्याच्यावर आवरण आहे. आणि ते एका पेटी जसं समजा, की एक आपलं अंतर्मन आहे आणि त्याच्याभोवती भरपूर असे संस्कारांचे वेगवेगळ्या जे अनुकूल न अनुकूल, प्रतिकूल संस्कारांचं असं एक त्याच्यावर थर चढलेले आहेत आणि ते एका पेटीमध्ये बंद आहे. आणि ती पेटी आहे ना, त्याला मोठं कुलूप आहे. तर ते कुलूप आहे ना, त्यांनी सांगितलं, की ते जे अंतर्मनाची जी पेटी आहे, ते फक्त 2 स्थितीमध्ये ते कुलूप उघडतं. एक म्हणजे ब्रह्ममुहूर्तामध्ये आणि दुसरं ज्यावेळी आपण शुद्ध भक्तांचा संग करतो, त्यावेळेला. तर ब्रह्ममुहूर्तामध्ये आपण ऐकतो, की आपल्याला जप केला पाहिजे, हे आपण ऐकत आलोय. तर का? तर ते अंतर्मनाची पेटी असते ती त्याचं कुलूप उघडलेलं असतं आणि ती उघडी असते आणि त्यावेळेला जर का आपण हरिनाम घेतलं, तर ते डायरेक्ट आपल्या अंतर्मनाला टच करतं आणि तिथं ते संस्कार देतं जे गरजेचं आहे ते. आणि दुसऱ्या वेळेला ह्याचं अंतर्मनाचं जी पेटी असते ह्याचं कुलूप उघडतं, ज्यावेळेला आपण शुद्ध भक्तांच्या संगतीमध्ये असतो. एरवी आपल्या प्रयत्नांनी ह्या पेटीचं कुलूप उघडणं आपल्याला सहज साध्य नाही आहे. मग हा जो आपण म्हणतो ना, हा अतिशय सुंदर उपक्रम सुरू केलेला आहे जो तुम्ही, की सकाळी उठून जप करणं. कारण ब्रह्ममुहूर्तामध्ये जे काम आपल्याला अतिशय प्रयासाने आपण करूनही साध्य होणार नाही, ही जी पेटी उघडणार नाही, ती सहज उपलब्ध असते आणि आपण त्याच्यावर हरिनामाने डायरेक्ट संस्कार करू शकतो. हे जसं म्हणतात ना, की काही ज्या वेळा आहेत, या इतक्या अनुकूल आहेत काही गोष्टी करण्यासाठी. जसं की आपण उन्हाळा असतो. उन्हाळ्यामध्ये आपण कपडे वाळत टाकतो. ते कपडे वाळवण्यासाठी आपल्याला फार प्रयास करावा लागत नाही. असेच ते वाळतात. पण पावसाळ्यामध्ये तेच कपडे वाळण्यासाठी 2-2 दिवस लागतात. तर हा प्रभाव कशाचा आहे? हा प्रभाव फक्त वातावरणाचा आहे. तर ब्रह्ममुहूर्तामध्ये जप केल्याचा हा प्रभाव आहे. त्यासाठी आपल्याला खूप कमी प्रयत्न करावे लागतात. जसं कपडे फटकन वाळतात, तसं ब्रह्ममुहूर्तामध्ये जपासाठी जर आपण जपास बसलो, तर अतिशय कमी प्रयत्नामध्ये आपल्या अंतर्मनावर ते संस्कार होतात, जे नको आहेत, ते प्रतिकूल संस्कार पण घालवले जातात. तर ही जे उदाहरण होतं, हे फार आवडलं आणि यामध्ये ब्रह्ममुहूर्तावरचा जो जप आहे, हे ह्याचं खूप आपल्याला महत्त्व पटतं आणि दुसरं म्हणजे चांगल्या संघामध्ये, जे आता तुम्ही छान वैष्णवींच्या संघामध्ये आपण जो काही जप करत आहोत, हे संघ आहे, या संघामधला पण जप खूप म्हणजे खूप प्रभावशाली असू शकतो. याच पद्धतीनं अजून एक महात्मा प्रभू सांगतात, की जर का आपल्याला जप चांगला करण्यासाठी काही संस्कार करायचे असतील, आपल्याला पात्र बनण्यासाठी जे संस्कार हवे आहेत, तर हे तुम्ही सगळ्यांनी ऐकलंच असणार आहे. पण हे माझ्यासाठी मी परत सांगते, की ते सांगतात, की जप ज्यावेळी आपण करतो, त्यावेळी आपल्याला 3 पीज लक्षात ठेवले पाहिजे. एक पी म्हणजे पोश्चर, म्हणजे आपली शरीराची जशी स्थिती आहे ते. दुसरं प्रोनाउन्सिएशन, आपले उच्चारण आणि तिसरं प्रेयर, प्रार्थना. की आपले जे शरीराचे पोश्चर जे आहे, त्या
त्या पोश्चरनी आपलं मनाचं एक कॉन्सन्ट्रेशन हे लगेच होतं. हे 3 पीस जर का आपण लक्षात ठेवले, की स्वतःचं पोश्चर, त्यानंतर स्पष्ट उच्चारण. प्रभुपाद पण परत-परत आपल्याला सांगतात, की स्पष्ट उच्चार असले पाहिजेत. शेवटचं हरे, हरे हे पण स्पष्ट असलं पाहिजे. आणि या सगळ्यांबरोबर हे करत असताना दोन्ही गोष्टी प्रार्थना. आपला भाव हा प्रार्थनेचा असला पाहिजे. तर हे परत आपण आपल्या मनाला सांगत गेलो, तर हे आपल्यावर नक्की त्याचे संस्कार होणार. महात्मा प्रभूंचा एक आम्ही सेमिनार ऐकलेला हरिनामावर. त्यात त्यांनी इतकं सुंदर सांगितलं, जे माझ्या मनाला फार भावलं, की ते सांगतात, की मी आज देखील ज्यावेळी जपाला बसतो, त्यावेळेला जशी जसा माझा हात बीड बॅगमध्ये जातो आणि ज्यावेळी माझी बोटं अ, जपमाळेला स्पर्श करतात, त्यावेळेला माझ्या मनाला आणि माझ्या शरीराला मी इतक्या चांगल्या प्रकारे ट्रेन केलं असं त्यांनी सांगितलं, की जसा माझा हात बीड बॅगमध्ये जातो आणि माझी बोटं जपमाळेला स्पर्श करतात, माझं मन लगेच मला सांगतं, की आता या सगळ्या गोष्टीतनं, बाहेरच्या गोष्टीतनं मनाला काढून घ्यायचंय आणि आता फोकस व्हायचं आहे. आणि माझं शरीर आपोआपच व्यवस्थित होतं. माझ्या पाठीचा कणा ताठ होतो. माझी बैठक सुधारते. तर हे वर्षानुवर्ष त्यांनी केलेले संस्कार आहेत. तर हे परत-परत जसं भगवंत भगवद्गीतेमध्ये सांगतात, की आपण अभ्यास करत गेलो, तर हा मनावर आपल्या संस्कार होईल आणि मग हे जे सांगतात ना पोश्चर, प्रोनन्सिएशन, प्रेयर हे आपल्याला अंगवळणी पडेल. पण त्यासाठी खूप आपल्याला अभ्यासाची गरज आहे. राधानाथ महाराजांना ज्यावेळी एकदा विचारलं गेलं होतं, की कृष्ण भावना जी काही आहे, ते जर का एका शब्दात सांगायचं झालं, तर तुम्ही तो कुठला एक शब्द असेल ज्यामध्ये तुम्ही सांगाल? तर त्यावेळी त्यांनी सांगितलेलं ॲब्झॉर्प्शन. तर यावेळी खूप विचार केला, तर असं बघतो की हे प्रत्येक गोष्टीत आपल्याला कृष्ण भावनेमध्ये आपल्याला अनुभवायचं आहे. जप करताना पण आपल्याला एकच गोष्ट करायची आहे की ॲब्झॉर्ब करायचं आहे. परत ते मन इकडं-तिकडं धावतं. परत प्रत्येक महामंत्राला आपल्याला ते सांगायचं की मला ॲब्झॉर्ब व्हायचं आहे. ॲब्झॉर्ब म्हणजे ते पूर्ण जर स्पंज असतो, स्पंजमध्ये ॲब्झॉर्ब करायची शक्ती असते. जास्तीत जास्त जेवढं पाणी घालू तेवढं ते ॲब्झॉर्ब करतं. तसं आपल्याला प्रत्येक वेळी सांगायचं आहे, की ॲब्झॉर्ब आपण एका स्पंजसारखे आहोत आणि प्रत्येक हरिनाम हे आपल्याला आपल्यामध्ये ॲब्झॉर्ब करायचं आहे. महात्मा प्रभूंचा अजून एक अतिशय सुंदर पॉइंट मला आवडलेला, की त्यांनी सांगितलेलं, की ज्यावेळी आपण एखादी माळ करतो आपली किंवा ज्यावेळी आपण हरिनाम घेतो, हे हरिनाम आपण चांगलं घेतोय का नाही, याची एक टेस्ट त्यांनी सांगितलेली, की एक माळ झाल्यावर शांत बसावं आणि स्वतःच्या मनाला विचारावं, की मी माझे पूर्ण प्रयत्न घालायचा प्रयत्न करतोय का? पूर्ण प्रयत्न घालणं हे खूप अशक्य आहे, कारण मन हे खूप चंचल आहे. त्यामुळे खरं प्रयत्न तरी करत आहे का? त्यांनी त्यांनी असं सांगितलं, की जर आपण आपला थोडा जरी प्रयत्न दाखवला, जपमाळ करताना, हरिनाम घेताना, तर आपल्याला एक समाधानाचा अनुभव होईल. आतमध्ये कुठेतरी आपल्याला एक सॅटिस्फॅक्शन, समाधान जाणवेल, की मी प्रयत्न करतोय. तर आपण स्वतःला प्रत्येक माळेनंतर हा प्रश्न विचारला, की मला ते समाधान मिळतंय का? की मी पूर्ण प्रयत्न करतोय हे मला समाधान मिळतंय का? तर तो जप थोडा आपण चांगला करायचा प्रयत्न करतोय ही तिची पोचपावती आहे. तर आपण हे प्रयत्न प्रत्येक माळेनंतर हा प्रश्न विचारला पाहिजे असं महात्मा प्रभूंनी सांगितलंय, की माझे प्रयत्न करायचा मी प्रयत्न करतोय का? आणि जर आपण ते प्रयत्न करत असू, तर आपल्याला ते समाधान, थोडं तरी समाधान जाणवेल आणि तीच पोचपावती असेल, की आपण प्रामाणिकपणे हरिनाम करायचा प्रयत्न करत आहोत. तर या संदर्भात मी काल असा विचार केला, की अ, हा विषय मी काय बोलू? मला म्हणजे खरोखर लाज वाटत होती, की कसं मी या विषयावर काय बोलायचं? पण मी परत सांगते, की हा विषय मी परत माझ्यासाठी सांगते आहे. तर यामध्ये ना, मी आपल्या सगळ्यांच्याच WhatsAppवरनं 1-2 असे काही सुंदर अ, किस्से ऐकले होते इस्कॉनमधले, की ज्यावरून आपण आपल्याला परत हा आपला जो दृढ विश्वास आहे, कृष्ण भावनेमधला दृढ विश्वास, जे काही आपण पालन करत आहे, ते किती प्रभावी आहे, यावरचा दृढ विश्वास परत आणण्यासाठी काही आपल्याला असे किस्से लागतात.
किंवा काही आपल्याला जिवंत उदाहरणं लागतात, की जी ऐकल्याने आपल्याला कळतं, की अरे हो, मी जे करत आहे, मी ज्या मार्गाने जात आहे, ते खरोखर म्हणजे त्याचा परिणाम, त्याचा रिझल्ट मिळणार आहे. जसं असतं ना, की आपल्या बायकांची एक टेंडन्सी असते, की एखादं कोणीतरी एखाद्या एक्झिबिशनला जाऊन आलं आणि त्यांनी आपल्याला सांगितलं, की त्या एक्झिबिशनमध्ये खरोखर सुंदर साड्या आहेत किंवा सुंदर वस्तू आहेत. तर आपल्याला लगेच इच्छा होती ना, अरे आपण पण जावं त्या एक्झिबिशनला, आपण पण बघून यावं. तसंच कृष्ण भावनेमध्ये पण जे आपल्याहून वरिष्ठ आहेत, जे प्रभुपादांचे शिष्य आहेत, त्यांचे आपण अनुभव ऐकतो आणि ते आपण बघतो, की म्हणजे चैतन्य चरितामृतमधले किंवा कृष्णलीलेमधले तर अनुभव आपण ऐकतोच. पण आपल्याला रिलेट होणारे आत्ताच्या काळातले ज्यावेळी आपण हे आत्ताचे जे साधक आहेत, त्यांचे अनुभव ऐकतो, तर आपल्याला पण वाटतं, की अरे होय, खरंच हे काम करतं आणि आपण करतो यामध्ये परत-परत आपल्याला तो दृढ विश्वास देतो. तर असे 2 मी उदाहरणं हल्ली-हल्ली WhatsAppवर जे मेसेज आलेले त्यामध्ये ऐकले आणि मला त्यातनं खूप प्रेरणा मिळाली आणि माझी अशी इच्छा आहे, की मी तुमच्याबरोबर ते शेअर करावे. तर सगळ्यात मी पहिल्यांदा उदाहरण सांगू इच्छिते ते म्हणजे आपल्याला माहिती आहे प्रभुपादांच्या कृपेनं ही कृष्ण भावना पूर्ण जगभरात पसरलेली आहे आणि आपल्याला भारतामध्ये आपण अतिशय सौभाग्यशाली आहोत, की आपल्याला ही कृष्ण भावना पालन करण्यामध्ये खरंच काहीच विरोध होत नाही. आपण सहजतेनं करू शकतो. पण रशियासारख्या देशामध्ये जिथं खूप विरोध आहे सामाजिकदृष्ट्याही, तिथंही अतिशय सिन्सिअर असे भक्त आहेत, जे कृष्ण भावनेचं पालन करतात. तर अशीच एका रशियन स्त्रीची एक कथा आलेली आणि ती खूपच प्रेरणादायी होती. त्या सांगतात, की त्या रशियन माताजी, की काही वर्षापूर्वी त्या रशियन ज्या माताजी आहेत, त्या कृष्ण भावना पालन करतात. त्या एक भक्त आहेत. पण त्यांचे जे पती होते, ते कृष्ण भावना पालन करत नव्हते आणि त्यांचा काही एका मोठ्या ॲक्सिडेंटमध्ये त्यांनी शरीर सोडलं त्यांच्या पतीनं. आणि या ज्या रशियन माताजी होत्या, ह्यांच्याकडे एक अशी कला अवगत आहे, की काही लोकांकडे असते, की जे शरीर सोडून जातात, जे आत्मे असतात, मृतात्मे, त्यांच्याशी पण ते संपर्क करू शकतात. जे कुठेही असतील ते आत्मे त्यांच्याशी ते थेट संपर्क करू शकतात आणि त्यांच्याशी बोलू शकतात. तर या रशियन माता ज्या होत्या यांच्याकडे ही कला अवगत होती. मग त्यांच्या ज्यावेळी पतीने शरीर सोडलं त्यावेळी त्यांनी विचार केला, की आपण पाहावं, की आपले पती आता कुठल्या अवस्थेमध्ये आहेत. म्हणून त्यांनी त्यांच्याशी संपर्क केला आणि विचारलं, की "तुम्ही कुठे आहात आता? काय स्थितीमध्ये आहात?" तर त्यांनी सांगितलं, की "मी अशा ठिकाणी आहे, की इथं मला दिसतंय, की 2 रस्ते आहेत. एक जो रस्ता आहे, तिथं खूप त्रास दिसतोय मला आणि तिथं भरपूर लोक निघालेले आहेत त्या रस्त्याने आणि ते खूप त्रासात आहेत. त्यांना जाताना खूप त्रास होत आहे आणि त्यांची अवस्था फार वाईट आहे. व्हेअर दुसरा जो रस्ता आहे ना, तो रस्ता अतिशय सुखद आहे, शांत आहे आणि अतिशय आकर्षित आहे, मनोहारी आहे आणि या रस्त्यामध्ये ना, तू जे पुस्तक वाचतीस, त्या व्यक्तींचं जे चित्र आहे ना, ती व्यक्ती या रस्त्यावर उभारलेली आहे आणि ती व्यक्ती मी बघू शकते. आणि हे जे त्यांचे पती होते, हे जे सांगत होते, हे प्रभुपादांविषयी सांगतात, की त्या रस्त्यावर प्रभुपाद आहेत आणि त्या रस्त्यावर ते एक व्यक्तींना घेऊन चालले आहेत आणि हे जे जाणारे या ज्या दुसरा रस्ता आहे अतिशय छान, ते लोकं अतिशय समाधानी आहेत, आनंदी आहेत. मग त्या माताजी म्हटल्या, "मग तूही याच रस्त्याने जा. कारण हा रस्ता चांगला आहे आणि ते जे व्यक्ती आहेत ना, त्यांच्याबरोबर तू पण याच रस्त्याने जा." तर ते त्यांचे पती सांगतात, "मी या रस्त्याने जाऊ शकत नाही. कारण या रस्त्याला तेच लोकं जाऊ शकतात, की ज्यांनी हे शरीर सोडायच्या अगोदर अ, हरिनाम घेतलेला आहे, भक्तीचं पालन केलं आहे, जसं तू करतीस तसं केलेलं आहे. तेच लोकं या रस्त्याने जाऊ शकतात आणि जे हरिनाम घेत आहेत, तेच लोकं या रस्त्याने जाऊ शकतात." मग त्या माताजी म्हटले त्या प्रभूजींना, की त्यांच्या पतींना, की "मग तूही हरिनाम घे आणि तू पण या रस्त्याने जायचा प्रयत्न कर." तर ते म्हटले, की "मी आता ती संधी गमावलेली आहे, कारण आता माझ्याकडे शरीर नाहीये आणि मी शरीर नसल्यामुळं मी हे हरिनाम घेऊ शकत नाहीये." त्यावेळेला हे जे मी काही ऐकलं, त्यावेळी मला जाणवलं, की बापरे! हे आत्ताच करणं आपल्यासाठी गरजेचं आहे, की म्हणजे आपण जे काही ऐकलेलं आहे, ते आहे, प्रत्यक्षात आहे. की हा आपला जो विश्वास आहे, दृढ विश्वास हा परत पटतो, की आणि तिथं प्रभुपाद आहेत. जे कोणी जे कोणी प्रभुपाद आपण ऐकले, की प्रभुपाद सगळ्यांना नेण्यासाठी आहेत. पण इथे हे साक्षात आपण ज्यावेळी ऐकतो, की प्रभुपाद तिथं आहेत आणि हे जे काही आपल्याला शरीर मिळालेलं आहे,
याचा उपयोग आता जर का आपण हरिनाम घेण्यासाठी, भक्तिमय सेवा करण्यासाठी जर का आपण घालवला, तर आपल्याला त्या रस्त्यानं जाण्याची संधी आहे. पण हे आपण आत्ता करू शकतो. आपल्याला सांगतात ना, की मनुष्य जन्मामध्ये हे आपण करू शकतो. तर हे परत-परत त्याची प्रचिती येतील. तर ह्या उदाहरणाने मला खूप प्रेरणा मिळाली आणि हा जो दृढ विश्वास आहे, जे काही ऐकलेलं आहे आणि हे आत्ता-आत्ताचं उदाहरण आहे. हं, की काय फार आपल्याला 500 वर्षापूर्वी पण जायची गरज नाही चैतन्य महाप्रभूंच्या किंवा 5,000 वर्षापूर्वी पण नाही. आत्ताच्या युगातलं उदाहरण आहे. आणि असंच एक उदाहरण अ, आता थोडे दिवसावर पूर्वी अमेय आत्मा प्रभू म्हणून प्रभुपादांचे एक शिष्य आहेत. त्यांनी प्रभुपादांना दिलेलं एक ऑफरिंग होतं. तर ते मी वाचलं आणि मला अतिशय त्याच्यातून प्रेरणा मिळाली, जे मी तुम्हा सर्वांसमोर सांगू इच्छिते. तुम्ही हे सगळ्यांनी ऐकलं असेल, परत मी सांगते, की अमेय आत्मा प्रभू म्हणून जे प्रभुपादांचे शिष्य आहेत, त्यांनी 2022 मध्ये प्रभुपादांना जे ऑफरिंग केलं, त्यामध्ये ते सांगतात, की प्रभुपाद गेल्यापासून म्हणजे एक साधारण ते सांगतात, की 46 वर्ष झाले प्रभुपाद, मी आज तुम्हाला परत भेटू शकलेलो नाहीये. आणि या 46 वर्षाच्या काळामधल्या 41 वर्ष मी माझ्या बरोबर होतो. जी माझी मैत्रीण, जी माझी गुरु भगिनी अशी सगळं काही होती आणि आम्ही दोघं एकत्र होतो. पण 2 वर्षापूर्वी ते सांगतात, माझ्या पत्नीनं शरीर सोडलं. आणि ते जे त्यांच्या पत्नीचं जी काही उदाहरण देतात, ते इतकं प्रेरणादायी आहे, की अमेय आत्मा प्रभू सांगतात, की माझी पत्नी काही वर्षापूर्वी आजारी होती. तिला किडनी आणि हार्ट रिलेटेड बरेच त्रास होते. आणि ज्यावेळी ती तिच्या शेवटच्या अवस्थेमध्ये होती, त्यावेळी तिला बऱ्याच काही व्याधींनी ती ग्रस्त होती. आणि एके दिवशी एकदा असं झालं, की ती झोपूच शकली नाही. बरेच म्हणजे एक 36 तास तिला झोप आली नाही आणि ती झोपू शकली नाही. आणि त्यानंतर त्या झोपल्या, त्या 18 तास सलग झोपल्या. त्या उठल्याच नाहीत कित्येक वेळ. मग अमेयात्मा प्रभू ज्यावेळी बघितलं, की त्यांची पत्नी बरेच 18 तास सलग झोपलेली नाहीये, त्यावेळी त्यांनी जाऊन त्यांना हलवलं. शो खांद्यावर थोडंसं हलवलं, तर त्या माताजी होत्या, त्या एकदम ओरडल्या, "राधे, राधे" असं. तर त्यांनी त्या अमेयात्मा प्रभू सांगतात, की ते जे राधे, राधे होतं ते कधीच मी तिच्या असं तोंडातून अशा प्रकारे ऐकलेलं नव्हतं. ते तिचं राधे, राधे ऐकून मला पटलं, की ती तिच्या भगवत धामाच्या प्रवासाला निघालेली आहे. आणि त्यानंतर ती राधे, राधे म्हटल्यानंतर थोडी ती परत जागृत अवस्थेमध्ये झाल्या त्या माताजी आणि त्यांनी अमेयात्मा प्रभूंना विनंती केली, की त्यांच्या घरी जगन्नाथ आहेत ते प्लीज आणा म्हणून. आणि मग ते प्रभूजी आणि त्यांच्या मुलाने ते जगन्नाथ आणले, त्यांच्या शेजारी ठेवले, त्यांना तिलक लावला आणि प्रभुपादांचे जे हरे कृष्ण महामंत्र, ते जे जप आहे, हे त्यांच्या जवळ सुरू ठेवला. त्यांना तुळशी त्यांच्या मुखामध्ये घातली आणि अतिशय शांत अवस्थेमध्ये त्या माताजींनी शरीर सोडलं. काहीही त्रास नाही. फक्त एक शेवटचा श्वास घेतला आणि त्यांनी शरीर सोडलं. पण अमेयात्मा प्रभू सांगत होते, हे दिव्य अशी गोष्ट होती. पण ह्याहूनही दिव्य गोष्ट मला जी सांगायची आहे, की माझ्या पत्नीनं शरीर सोडल्यानंतर 1 आठवड्यानं ती माझ्या स्वप्नामध्ये आली. आणि तिनं सांगितलं, की "मी तुम्हाला आज अशी काही गोष्ट सांगणार आहे, की जी माझी इच्छा आहे, की तुम्ही तर ती ऐकाच, पण माझी इच्छा आहे तुम्ही जास्तीत जास्त लोकांना ती सांगा." त्या माताजी सांगत होत्या, की शरीर सोडल्यानंतर 1 आठवड्याने प्रभूजींच्या स्वप्नात आल्या आणि त्या सांगत होत्या, की आपल्याला जे प्रभुपादांनी दिलेलं आहे, हा जो प्रोग्राम दिलेला आहे, आपल्याला प्रभुपादांनी फिक्स प्रोग्राम सांगितलेला आहे, की 16 माळा जप करा, 4 नियमांचं पालन करा आणि वैष्णवांची सेवा करा, भगवंतांची सेवा करा आणि आपण दीक्षेच्या वेळी जसं म्हणतो, की प्रभुपादांच्या आंदोलनामध्ये जशी यथाशक्ती आपण जी काही सेवा करू शकतो, ती करा. अमेयात्मा प्रभू सांगतात, की त्यांची पत्नी ही काही इस्कॉनमध्ये कुठं मोठ्या पोझिशनला नव्हती किंवा तिच्याकडे कुठल्या मोठे डिपार्टमेंट नव्हतं, काही नव्हतं. ती एक सिन्सिअर भक्त होती. ती त्या पत्नी त्या माताजी सांगत होत्या, की एवढा विश्वास ठेवा, की प्रभुपादांनी हा जो काही प्रोग्राम दिलेला आहे ना, इट वर्क्स. आणि मला या ह्याच्यामुळं मी भगवत धामात मला नेलं गेलेलं आहे. आणि तुम्ही विश्वास ठेवा, एवढं फक्त पालन केलं, की बास आहे. हे तुम्हाला प्रभुपाद या एवढ्या ह्याच्याने भगवत धामात नेऊ शकतात. आणि तुम्ही जास्तीत जास्त लोकांना सांगा, की इट वर्क्स. हे जे
इट वर्क्स हे जे 2 शब्द होते ना, हे माझ्या हृदयात गेले. मी जसं सुरुवातीला सांगितलं, की आपल्याला या सगळ्या गोष्टी इतक्या सहज मिळायला गेलेल्या असतात, की आणि परत-परत सांगितल्या जातात, की ते अतिपरिचयात अवज्ञा होतं. 16 माळा जप करायचा, भक्तांचा संग घ्यायचा, ह्या गोष्टी इतक्यांदा ऐकतो, की ते गुळगुळीत होतात हे शब्द आणि अतिपरिचय. पण ज्यावेळी अशी उदाहरणं आपण ऐकतो, की हा प्रोग्राम जो प्रभुपादांनी दिलेला आहे, इट वर्क्स हेच आहे. परत-परत आपल्याला कुठं जायचं नाहीये, तर परत याच गोष्टींवर आपल्याला दृढ व्हायचंय, की हेच आहे, ह्याच्यामध्येच सर्व काही आहे. परत-परत चांगलं हरिनाम घ्यायचं आहे. हरिनामासाठी एक हरिनाम चांगलं घ्यायचंय आणि ते एक हरिनाम चांगलं घेण्यासाठी आपला हा अभ्यास आहे, की रोज 16 माळा जप करायचा आहे. महात्मा प्रभू जसं सांगतात, की प्रत्येक वेळेला आपण आपल्याला प्रश्न विचारला पाहिजे, की माझा प्रयत्न आहे का? माझा प्रयत्न आहे का? हा माझा आपला जर का प्रयत्न रोज प्रयत्नच करायचा आहे आणि हे आपण करत राहिलो सारखं परत, 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 तर जसं ह्या माताजी सांगतात, तसं हा जो प्रभुपादांचा कार्यक्रम आहे, प्रोग्राम आहे, हा आपल्यासाठी पण काम उपयोगी पडणार आहे. आणि अंते नारायण स्मृतीसारखं कदाचित सगळ्यांच्या कृपेनं जर का आपण हा करू शकलो, तर प्रभुपाद आपली त्या रस्त्यावर वाट बघतायत आणि आपण त्या रस्त्यावर जाण्यासाठी पात्र बनू, जिथं प्रभुपाद आपली वाट बघतायत. आणि त्याच्यासाठी या जीवनामध्ये आपल्याला, ज्यावेळी आपल्याला हे शरीर मिळालेलं आहे, जे भगवंतांची देणगी आहे आपल्याला, की ज्याद्वारे, या जिभेद्वारे आपण हरिनाम घेऊ शकतो, हे केलं पाहिजे. तर या 2 उदाहरणातनं मला वैयक्तिकरित्या खूप, खूप, खूप प्रेरणा मिळाली आणि त्यामुळं मी सांगितलं, की पहिल्यांदाच, की आपण महात्मा प्रभू जसं सांगतात, की स्वतः स्वतःशी आपण बोललं पाहिजे. जसं आपण दुसऱ्यांना सांगतो, की कृष्ण भावना भावित होण्यासाठी, ते स्वीकारण्यासाठी आपण दुसऱ्यांना कसं प्रचार करू, तसा आपण स्वतःला प्रचार केला पाहिजे. तर ही जी संधी आहे, ही मी स्वतःला प्रचार करण्याची संधी अ, अनंगोपीच्या कृपेनं स्वीकारलेली आहे आणि नक्कीच हे अर्धा तास जे तुमच्या सगळ्या वैष्णवींच्या संगतीमध्ये मी आज जे घालवलेले आहेत, त्यामुळं मला स्वतःला खूप फायदा झाला आहे आणि परत-परत या गोष्टी मी स्वतःला सांगितल्यामुळं माझी कृष्ण भावनेतला जो दृढ विश्वास माझा आहे, तो वाढवण्यासाठी मदत झालेली आहे. त्यामुळे मी तुमच्या अनंगोपी आणि तुमच्या सर्वांची खूप खूप आभारी आहे मला हे संधी दिल्याबद्दल. हरे कृष्णा. हरी बोल. नित्य सखी, हरी बोल. नित्य सखी माताजी आहेत? नित्यलीला थँक्यू. म्हणजे सुपर. आता मी जस्ट हे काढते, मी थँक्यू म्हणायची गरजच नाही. इट वॉज सच अ नाईस वंडरफुल सेशन. मी तुझी आभारी आहे. काल मी आणि लास्ट मिनिट म्हणजे मी काल ऍक्च्युली माताजींना विचारलं आणि त्यांनी एवढ्या कमी पिरियड मध्ये एवढा सुंदर क्लास दिला. बापरे, इट इज लाईक अमेझिंग. म्हणजे प्रत्येक वाक्य आणि वाक्य ना, म्हणजे मी स्वतः सुद्धा पुन्हा ऐकणार आहे आणि मला नाही आवडत बाकी सगळ्यांची सुद्धा हेच म्हणणं असेलच. मी जस्ट हे करते, सेटिंग चेंज करते. कुणाला काही प्रश्न, काही भावना असतील तर व्यक्त करू शकता आणि आम्हाला पुन्हा पुन्हा ऐकायचंय. मला तुम्ही संधी द्या, म्हणजे मी सुपर परत स्वतःला सुपर प्रचार क्लास. करू शकते. सुपर क्लास, खूप सुंदर क्लास होता आणि खूप मेडिटेट करण्यासारख्या खूप गोष्टी होत्या आणि नक्कीच आम्हाला सर्वांना ह्याची खूप मदत होईल. एकच मिनिट. कुणाला तुमचं फक्त हे झालं असेल, म्यूट झालं असेल इथे. कुणाला काही प्रश्न असतील, काही हे तर विचारू शकतात किंवा दंडवत प्रणाम. नित्यलेनांना खूपच चांगली चांगली उदाहरणं दिलेली आहेत आज. त्यातलं मला जास्तीत जास्त म्हणजे उन्हाळ्यात कपडे कसे लवकर वाळतात आणि थंडी म्हणजे किंवा पावसाळ्यात वाळत नाही, तर ते उदाहरण मला म्हणजे परिस्थिती आणि वातावरण त्याच्यामध्ये आपला जप खूप चांगला होतो, हे उदाहरण मला खूप आवडलं. हरी बोल. हरे कृष्णा. हा, पवित्र माताजी. येस पहिल्यांदा तुमचं आभार. खरं तुम्ही खूप छान पद्धतीने माताजींना कनेक्ट करून सगळ्यांचा जपा वगैरे सगळं छान होईल. आणि उदाहरण जी माताजींनी दिली खरंच खूप हृदयस्पर्शी होती. खूप खूप धन्यवाद. आणि त्याच्यामुळे काय झालं, त्या ज्या म्हणाल्या की आपण चैतन्य चरितामृत मध्ये पण बघतो, भागवत मध्ये पण बघतो, पण आत्ताच्या जीवनामध्ये आपण जे साधक आहोत किंवा प्रयत्न करतोय, धडपड करतोय आपल्या भक्ती मार्गासाठी,
तर आपण उदाहरणं ऐकल्यानंतर खूप प्रोत्साहन मिळतं की प्रभुपाद खऱ्या अर्थानं थांबलेले आहेत, वाट बघतायत आपली की कधीही ही व्यक्ती प्रामाणिकपणे जप करून किंवा त्यांनी जी पद्धत सांगितली, प्रोसेस सांगितली, त्या पद्धतीचा अवलंब करून आपण योग्य त्या मार्गावरती आहोत आणि आपण तिथं पोहोचणार आहोत. या सगळ्या गोष्टीचं पालन केलं की भक्तांचा संघ घेतला, त्याच्यानंतर प्रयत्न केला. ते पण मला खूप आवडलं की आपण स्वतःला विचारलं पाहिजे की आपण खरंच चांगले प्रयत्न करत आहोत का? तर माताजींनी जे बोलल्या ना ते खूप असं काय म्हणतात कंडेन्स मिल्क बासुंदीसारखं होतं सगळ्या गोष्टी आणि पुन्हा ऐकण्याची संधी माताजींनी आम्हाला पण द्यावी जेणेकरून आपण देखील छान प्रयत्न करू शकतो आणि ब्रह्ममुहूर्त आणि शुद्ध वैष्णवांच्या संघाचं महत्व खूप छान रीतीने पटवून सांगितलं की ती जी संस्काराची पेटी आहे अंतर्मनाची ती फक्त दोन गोष्टींनी उघडू शकते की ब्रह्ममुहूर्तावरती आणि शुद्ध भक्तांचा संघ आपण घेतल्यानंतर. तर मला एक छोटासा प्रश्न आहे त्या बाबतीमध्ये, शुद्ध भक्तांचा संघ आपण कशा पद्धतीने घेतला पाहिजे? म्हणजे इथं काय अपेक्षित आहे की वाणीद्वारे आणि माताजींनी प्लीज त्याच्यावरती थोडं मार्गदर्शन करावं. तिला एकच मिनिट अनम्यूट करावं लागेल. हा, ऐकू येतंय? हा, येतं. मी कालच आनंदगोपीला म्हटलेलं प्रश्नोत्तरे हा प्रभाग मला नको, कारण मी फक्त बोलेन, पण तरी पण शुद्ध माझं जे काही अंडरस्टँडिंग आहे ते मी सांगू इच्छिते की आपण ऐकलेलंच आहे की शुद्ध भक्तांचा संघ म्हणजे संघ हे दोन प्रकारचे असतात, एक म्हणजे वाणी आणि वापू. वापू म्हणजे शरीराने संघ आणि वाणी म्हणजे त्यांचे जे काय आदेश आहेत त्यांचं पालन किंवा त्यांनी जे काय सांगितलेलं आहे ते ऐकणे. तर वापू संघ हा आपल्याला मिळतोच असं नाही, कधी मिळतो कधी नाही. ज्यावेळी पण मिळेल, ज्यावेळी पण संधी असेल त्यावेळी आपण तो नक्की घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. कारण शुद्ध भक्त जे असतात त्यांचा जो संघ आहे, शारीरिक संघ हा देखील खूप महत्वाचा आहे. कारण आपण एक आत्ताच्या मॉडर्न टाइम्स मध्ये एक ऐकतो की ऑरा, प्रत्येकाचा एक ऑरा असतो, एक त्याच्याभोवती एक वलय असतं. तर शुद्ध भक्तांचा ऑरा हा इतका इतका चांगला असतो की तो डायरेक्ट आपल्या हृदयाला कनेक्ट होतो. त्यामुळं तो ज्यावेळी आपल्याला वापू संघ घ्यायचा आपल्याला संधी मिळेल तर आपण घेतलीच पाहिजे. कारण हे फार दुर्मिळ आहे. कारण त्यांच्या ज्या ऑराचा आपल्याला जो काही आपल्या व्यक्तिमत्वावर जो प्रभाव होतो तो नक्कीच खूप 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 सकारात्मक असतो. पण हा वापू संघ कायम घ्यायची आपल्याला संधी मिळत नाही. तर वाणी संघ हा आपल्याला कायम उपलब्ध असतो. वाणी संघ म्हणजे जे काही त्यांनी सांगितलेलं आहे, जे काही प्रवचन वगैरे आहेत, जी काही आपल्या गुरु महाराजांनी किंवा प्रभुपादांनी जे काही आपल्या पुस्तकातून दिलेलं आहे ते वाचणं आणि ते वाचण्याबरोबर त्याच्यावर मेडिटेट करणं. जसं मुरलीधर प्रभू आम्हाला सांगतात की व्हॉल्युम्स वाचण्यापेक्षा एक पॅरेग्राफ वाचून तो पॅरेग्राफ दिवसभर त्याच्यावर चिंतन करत राहणं. दिवसभर की यातनं माझ्यासाठी टेक होम मेसेज काय आहे, या पॅरेग्राफ मधनं प्रभुपाद काय नक्की सांगू इच्छित आहेत आणि त्याच्यावर दिवसभर चिंतन करणं. हे मुरलीधर प्रभूंनी एक सांगितलेलं मला फार आवडलं एका सेशन मध्ये, की एखादंच वाक्य असेल ते दिवसभर आपण कसं पालन करू शकू. आणि ते जर का आपण करू शकत असू तर तो संघ घेतल्यासारखा आहे, डायरेक्ट प्रभुपादांचा संघ घेतल्यासारखा आहे. तर हा आहे वाणी संघ, जो प्रभुपादांच्या पुस्तकातनं प्रवचनातनं आपल्याला मिळतो. आणि तो संघ ज्यावेळी आपण आत्मसात करतो, जसं मी मगाशी सांगायचा प्रयत्न केला की ऍब्झॉर्ब, स्पंज जसं पाणी आत शोषून घेतं तसं आपण तो ऍब्झॉर्ब आत घ्यायचा प्रयत्न केला तर तो संघ आहे. नाहीतर फक्त सुपरफिशियली आपण ते एखादी क्रिया फिजिकली केल्यासारखं आहे. पण ज्यावेळी ते ऍब्झॉर्ब होतं त्याच वेळेला तो संघ होतो. हे माझं लिमिटेड अंडरस्टँडिंग आणि बरंच काही यामध्ये आस्पेक्ट असू शकतात. खूप छान माताजी, तुम्ही सारग्रही आहात त्याच्यामुळं. हरे कृष्णा. हरे कृष्णा. कोल्हापूरहून बोलते कृष्णभाऊ माताजी. प्रणाम माताजी, प्रणाम. प्रणाम. छान छान लेक्चर आम्ही बघा भो करत करत ऐकलं. एवढे तुमचे लेक्चर ऐकायचं मला आवड. म्हटलं आणि ते एक माताजी आहेत ना, गायत्री माताजी आपल्या ऑफिस मध्ये असतात, त्यांना रेकॉर्ड
द्यायचं होतं अनंगोपी माताजींना. हो 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 आहेत रेकॉर्डिंग पाठवतो. माताजींनी आता आमचं थोडं लक्ष डायव्हर्ट फोन बनवायला लागलो आम्ही. काहीतरी थोडं ऐकलं म्हणलं नित्यलीला माताजी आहेत म्हणलं ऐकायला पाहिजे. कारण कृष्णभाऊ त्या माताजी तुम्ही माझ्यासाठी प्रेरणा आहात कायम. प्लीज माताजी रेकॉर्डिंग शेअर करा थोडं ग्रुपवर. अनंगोपी माताजी छान उपक्रम साजरा सुरू केलाय तुम्ही. आम्हाला खूप खूप नाही हो, आवडतो. तुम्ही सगळेजण जॉईन होता म्हणून सगळ्यांचा उत्साह येतो नक्की. थँक्यू. थँक्यू धन्यवाद. चला हरी बोल. अजून कोणाचे काही प्रश्न असतील तर मग थांबूयात आपण. येस, पुन्हा 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 धन्यवाद नित्यलीला. आणि पुन्हा आपण ऐकण्याची संधी प्राप्त आम्हाला भविष्यात व्हावी ही सगळ्यांचीच हरी बोल इच्छा माताजी. रिप्रेझेंट करते. हा हरी बोल माताजी. तुम्ही हरी आता बोल. सांगता मैत्रिणी मैत्रिणी म्हणता ना, ते मला खूप आवडते. सगळ्या ह्या बारामतीची माता जे आहेत ना, सगळ्या मैत्रिणी नाव असं म्हणतात. तर मला इतकं बरं वाटतंय की नाही खूप. आणि नित्यलीला माझ्यापेक्षा खूप लहान आहे वयानं, पण ती मैत्रिणीसारखीच आहे आम्हाला. आणि तिने जी काय काय उदाहरणं दिलीत ना, ती आज इतकी सुंदर सुंदर होती की बस खूपच खरंच. सुंदर. खूप हरी छान. शुभांगी बोल. माताजी ह्या माझ्यासाठी खरोखर म्हणजे मैत्रिणीनं म्हणतात त्या माझ्याहून वयाने आईसारख्या आहेत, पण त्या खऱ्या अर्थाने माझ्या मैत्रिणी आहेत. ज्यावेळी पण मला हृदयात काही बोलावंसं वाटतं त्या असं एखादी व्यक्ती आहे जी म्हणजे शुभांगी गोपी माताजी. हरी बोल. हरे कृष्णा, मी लीला बोलते. अरे वा वा वा, मस्त. इतका खूप हरी छान. हरी. मला एक सांगायचं म्हणजे फक्त इंट्रोडक्शन मध्ये ती काही बोलणार नाही, पण मी सांगू इच्छिते सगळ्यांना की नित्यलीला ही म्हणजे B.Com झाल्यानंतर तिने लग्न झाल्यावर संस्कृतमध्ये MA केलं आणि डिप्लोमाला तिला गोल्ड मेडल मिळालं. वाव. आणि आमच्या कोल्हापूरसाठी ती आदर्श आहे, कारण सगळं घर संसार आणि एकत्र कुटुंबाला सांभाळून तिनं एक उदाहरण छान प्रस्थापित केलेलं आहे. येस. धन्यवाद. पण छान वाटतं की तुमच्या नुसती बहीण नाही, ती माझी शिक्षागुरु आणि सर्व काही आहे. माझ्या काय म्हणतात ते इन्स्पायर करण्यासाठी मला बोलत आहे ते. मस्त. खूप छान. धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. तुझे धन्यवाद. छान संघ मिळाला. खूप सुंदर उपक्रम तुमच्या आहे आणि दोघींचा. सातत्य हे खरंच बाबा विशेष आहे एखाद्या गोष्टीतलं. थँक्यू. आज माझा जॉब चांगला होईल जरा बोलल्यामुळे. हरी बोल. हरी बोल. चालेल. थँक्यू. हरे कृष्ण. धन्यवाद. तुमच्या दोघींची पण आम्ही इथे डायरेक्ट तुमच्या संघाची पण वाट बघतोय बारामतीमध्ये. हा ऑनलाईन झाला, आता ऑफलाईनची पण वाट बघतोय लीला माताजी आणि नित्यलीला माताजी. आम्हाला चालेल. यायचंय खरोखर तुमचा संघ घ्यायला. येस. ते बघू कोण कोणाला देणार ते नंतर बघू, पण आम्ही वाट बघतोय. खरोखर. आम्ही सगळेजण आहे ना, हरी बोल. सगळ्या माताजी त्याच्याबद्दल हे करते. आम्ही वाट बघतोय तुमची. चालेल. हरे कृष्णा. ओके. हरी बोल. हरे थँक्यू. कृष्ण. धन्यवाद. थांबूयात मग. धन्यवाद.